आपण वचनाच्या माध्यमातून इथून पुढे सर्व काळ परमेश्वराच्या नावाचा धन्यवाद हो. स्तोत्र संहिता अध्याय क्रमांक 113 वचन क्रमांक 2. इथून पुढे सर्व काळ परमेश्वराच्या नावाचा धन्यवाद हो. सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत परमेश्वराचे नाव स्तवनीय आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद आहे. या ठिकाणी परमेश्वराचे नाव या पाठीमाग म्हणजे जगाच्या उत्पत्तीपासून ही प्रशंसनीय आहे, धन्यवादित आहे. जे होतं, जे आहे, जे राहणार आहे आणि इथून पुढे देखील सर्व काळ ते राहील. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देणं तुमची आणि माझी आत्ताच्या सध्याच्या काळाची तरी गरज आहे. कारण पुढचं वचन ज्यावेळेस आम्ही पाहतो त्या वचनामध्ये लिहिले सूर्याच्या उगवतीपासून तर मावळतीपर्यंत परमेश्वराचे नाव स्तवनीय आहे. सकाळी उठल्यापासून परमेश्वराचं नाव तर दिवस मावळेपर्यंत परमेश्वराचं नाव. मग आम्ही सकाळी उठल्यानंतर परमेश्वराच्या नावाने सुरुवात केल्यानंतर दिवसभर सगळं हैवान, इब्लीस, सैतान, जगातल्या सगळ्या ख्याली खुशाल्या आपल्या मुखामध्ये नाव काय राहतं? सगळ्या जगातल्याच गोष्टी. आम्ही हे विसरतो की मी प्रभूचा सेवक आहे. मी हे विसरतो की मी प्रभूचा कोणी पास्टर असेल, याजक असेल, रेव्हरंड असेल, बिशप असेल, गुरुजी असेल, काजी, आबाप, भंतीजी, आणखीन कोणी असेल ते. मी सकाळी उठल्यानंतर मी हे विसरतो का मी कोण आहे. जगातले लोक असू द्या, जगातले लोक जगाकडे पळणार, परंतु देवाचे लोक तर देवाकडे पळायला पाहिजे ना. आम्हाला ह्या गोष्टीचं भान पाहिजे. आम्ही केवळ नामधारी जीवन जगण्यात काही अर्थ नाही. काही लोक असे सण आला का ऋण काढून सण करीत, काही गरज आहे का? काहीच नाही. पण देवाच्या नावाचा महिमा आणि गौरव करताना मात्र त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं. बिलिव्हर्स भावांनो, बहिणींनो, आई आणि वडिलांनो, देवाच्या सेवकांनो, सुरुवातीपासून म्हणजे ज्यावेळेस सूर्य उगवतो आणि सूर्य मावळायला जातो या दिवसभरात देखील आम्ही अनेक वेळेस परमेश्वराच्या नावाचा धन्यवाद केला पाहिजे. आज आमचे अनेक भाऊ बहीण आई वडील आहेत की ज्या परमेश्वर त्यांना सकाळपासून संध्याकाळपर्यंत काबाड कष्ट करण्यासाठी सहाय्य मार्गदर्शन करतो, त्यांना सुरक्षित ठेवतो, तरी देखील ते परमेश्वराच्या नावाचा धन्यवाद करत नाही. जे करत आहेत परमेश्वराच्या नावाचं गौरव असूया. 18व्या क्रमांकाच्या वचनात लिहिलेलं आहे स्तोत्र 115 वचन क्रमांक 118. पण आम्ही इथून पुढे सर्व काळ परमेश्वराचा धन्यवाद करीत राहू, परमेश्वराचे स्तवन करा. जर याच्यापूर्वी आमच्याकडून परमेश्वराच्या नावाचा धन्यवाद झाला नसेल, याच्यापूर्वी जर आम्ही परमेश्वराच्या नावाची आरोळी मारत नसेल, कारण अनेक लोकांचं असं आहे की ते फक्त एक कारणापुरतं मर्यादित, एखाद्या दुःखात सांत्वन देण्यापुरताच परमेश्वराचा धन्यवाद करतात. परंतु आम्हाला सर्व काळ सुख येऊ, दुःख येऊ, समस्या येऊ, चिंता येऊ, काळजा येऊ, टेन्शन येऊ, ताण येऊ, दबाव येऊ, आर्थिक परिस्थिती किती खालावल्या जाऊ, कशाही परिस्थितीमध्ये आहो, आम्ही जर परमेश्वराचा धन्यवाद केला तर निश्चित अर्थानं त्या खालवलेल्या परिस्थितीतून, दुःखावलेल्या परिस्थितीतून, टेन्शन ताण दबावाच्या परिस्थितीतून सोडवणारा तो परमेश्वर आहे आणि तो नेहमी सोडवतो जे परमेश्वराच्या नावाचा धन्यवाद करतात. आणि म्हणून यापूर्वी जर तुम्ही आणि मी ह्या गोष्टी जर करत नसतील तर माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, मी तुम्हाला प्रभू येशूचा सेवक या नात्याने विनंती करतो की सदा सर्वदा आम्ही परमेश्वराच्या नावाचा महिमा आणि गौरव करणं, पण आम्ही इथून पुढे सर्व काळ परमेश्वराचा धन्यवाद करू. इथून पाठीमागचं काही झालं माहित नाही, कारण 4 पिढ्याचं शिक्षण काय अजून लोकांनी सोडलं नाही, 7 पिढ्याचं शिक्षण काय अजून सोडलं नाही, अजूनही पारंपरिक पद्धतीचे गोष्टी अजूनही सोडल्या नाही. आता थोड्या वेळापूर्वी एक फेसबुकला मी पोस्ट पाहिली आणि त्या पोस्ट मध्ये एक धार्मिकता, मला पुण्याची धार्मिकताला दुखवण्याचा माझा काही एक बेस नाही, परंतु या ठिकाणी धार्मिकता कशी आहे हे तुमच्या लक्षात येईल. या ठिकाणी मी एक फोटोग्राफी क्लिप केलेली आहे आणि त्याच्यावर मी वाचून दाखवतो. हॅपी बर्थडे माय मदर. माझ्या आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आई कोण? मार्याबाई. आता हिचा वाढदिवस कधी? आता ज्याने कुणी पोस्ट सोडली याला सांगता येईल का नेमकं वाढदिवस कधी? जसं वाटेल तसं मनाला, आपल्या मनावर साथ पाहिली.
कोणी 13 तारखेला करतं, कोणी 9 तारखेला करतं, कोणी 2 तारखेला करतं, कोण मागच्या महिन्यात करतं, कोण पुढच्या महिन्यात करतं, कोणी करीतही नाही. म्हणजे ह्या ज्या पिढ्यानं पार आलेल्या आमच्यावरचे जे संस्कार आहेत ना, यामुळं तुमचं जीवन धन्यवादित होणार नाही, तुम्ही आशीर्वादितही होणार नाही. जैविकरित्या तुम्हाला भरपूर काही मिळेल. कारण मला तुम्हाला सांगायचंय, ज्यावेळेस आपण 4 शुभवर्तमान पाहतो, त्या शुभवर्तमानामध्ये ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला आत्म्याने त्या ठिकाणी अरण्यात नेलं आणि 40 दिवस ज्यावेळेस त्यांनी उपवास घडले, त्यावेळेस सैतान येऊन त्याची परीक्षा घेऊ लागला आणि त्यावेळेस तो म्हटला, मला नमन करशील ना, हे सगळं वैभव मी तुला देईन. हे जेवढे जेवढे नमन करणारे आहेत ना नमुने, त्यांना इथला नमुना मिळतो, चांगल्या प्रकारचा आशीर्वाद. इथं धन्यता पण वाटती, इथं लय नावलौकिक वाटतं, इथं लय बरं वाटतं. पण जेव्हा अधोलोकात फटके खायला मिळतील ना, त्यावेळेस त्यांना समजन की काय आम्ही काय शिकलो आणि आम्ही काय शिकायला पाहिजे होतो. आणि म्हणून माझे प्रिय भावांनो, बहिणी, आई वडिलांनो, या ठिकाणी आम्ही परमेश्वराच्या वचनातूनच काही गोष्टी घेणं खूप महत्वाचं आहे. ज्यावेळेस आम्ही परमेश्वराच्या वचनाच्या व्यतिरिक्त काहीतरी मनानेच कार्यक्रम चालू करतो, त्यावेळेस मग परमेश्वर आमचा कार्यक्रम चालू करेल. आता सध्या आमचा कार्यक्रम नाही. तुम्ही कसंही वागा, कसंही चाला, कसंही उठा, कसंही बोला. उपदेशकाच्या ग्रंथामध्ये म्हणतो, हे तरुणा, आपल्या तारुण्याच्या दिवसामध्ये आनंद कर, उल्हास कर, तुला मनाला वाटन तसं चाल, तुझ्या मनावर साथ पाहिली. पण एका गोष्टीचं लक्ष असू दे की या सर्व गोष्टीचा हिशोब जाब परमेश्वर एक दिवस घेणार आहे. मग बऱ्याच अंश होतं की आमचा हिशोब जो आहे परमेश्वर आता घेत नाही, म्हणून आम्हाला लय गोड वाटत. पण तो परमेश्वर ज्यावेळेस न्याय वैभवाने येईल आणि ज्यावेळेस आमच्या हिशोबाला सुरुवात होईल, त्यावेळेस तुम्ही म्हणायला नको की प्रभू आम्हाला कुणी शिकवलं नव्हतं. नका शिकू द्या. तुमचे फादर असतील, गुरुजी असतील, रेव्हरंट असतील, बिशप असतील, कोऑर्डिनेटर असतील, हबप असेल, भंतीजी असतील, काजी असतील, पेस्तोबर असतील. आणखीन तुम्हाला मी सांगतो की भविष्यवक्ते वक्तिनी असत्या, वक्तिनी पण तयार झाल्यात. भविष्यवक्तिनी, वक्ते म्हणजे पाळक जसं आहे ना पाळकीन बाई, तसं भविष्यवक्तिनी पण तयार झाल्यात. त्या पण सोडून देतात एका पाठीमागे एक. या ठिकाणी मला 17व्या क्रमांकाकडे तुमचं लक्ष या ठिकाणी मला खेचायचं आहे. 16व्या क्रमांक, स्वर्ग तर परमेश्वराचा आहे पण पृथ्वी त्याने मानव जातीला दिली आहे. स्वर्ग परमेश्वराचा आहे पण पृथ्वी त्याने मानव जातीला दिली आहे. मेलेले म्हणजे निशब्द स्थानी उरलेले कुणीही परमेश्वराचे स्तवन करीत नाही. मेलेले मुर्दे उठून देवाच्या नावात भजन पूजन करीत नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड त्या पेटीतून म्हणत नाहीत. त्या काबरात माती लोटले, वरून दगड पडले ना, खालून म्हणत नाहीत प्रेज द लॉर्ड, हालेलुया, धन्यवाद प्रभू, काहीच नाही. मेलेले तसे काही लोक जिवंत असताना चालते, उठते, बसते, मडे, हे मेल्यासारखेच आहेत. जे परमेश्वराच्या नावाचं स्तवन करत नाही, जे परमेश्वराला ओळखत नाही, जे परमेश्वराच्या आज्ञाविधी जाणत नाही, जे परमेश्वराचा खरा मार्ग इच्छित नाही, जे खरे मार्ग सत्य म्हटलेल्या जीवनाकडे जात नाही. पण आम्ही इथून पुढे सर्व काळ परमेश्वराचा धन्यवाद करू, कारण हे परमेश्वर देवा आम्हाला हे माहित नव्हतं. कारण आमच्या 4 पिढ्याचं शिक्षण आणि आमच्या आजोबा पंजोबा आणखीन कोण खापर बोजोबा त्यांनी घातलेले जे शिक्षणाचा पाया किंवा आम्ही जे याच्यासाठी झालेले काही गोष्टी आहेत ना, त्यास आम्हाला तारू शकणार नाही. आमचं जीवन आता व्यवस्थित बनवतील. परंतु मेलेले म्हणजे निशब्द स्थानी, जिवंत असताना कुठल्याच प्रकारचा शब्दच उच्चारायचा नाही. काही काय आहेत शब्दाचा हेरफेर करणारी. प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये अध्याय क्रमांक 19 आणि वचन क्रमांक 1 ते 6, 10 पर्यंत जर पाहिलं तर त्यामध्ये 4 वेळेस हालेलुया, 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 हालेलुया असा जयघोष ऐकू येतो. आम्ही आहेत हालेलुया, हालेलुया. काय हल्ल्याच्या मळ्यात कामाला आहेत का काय? हाच आ केला, याचा हिशोब द्यावा लागेल मलाही पण आणि तुम्हालाही पण, आणि जे म्हणते त्यांनाही पण. कारण मला माझ्या प्रियानो, मला तुम्हाला सांगायचं या ठिकाणी की प्रकटीकरणाच्या पुस्तकाचं जर शेवटचं पान जर उघडलं आपण, एकदम प्रकटीकरण एकदम अध्याय क्रमांक 22 आणि वचन क्रमांक जर शेवटीला जर पाहिलं, शेवटून 18 नंबर 19 नंबरचं वचन, ह्या पुस्तकातील संदेश वचने ऐकणाऱ्या प्रत्येकाला मी निश्चयपूर्वक सांगतो की जो कोणी ह्यात भर घालील त्याच्यावर ह्या पुस्तकात लिहिलेल्या पीडा आणील.
आणि जो कोणी या संदेशाच्या पुस्तकातील वचनातून काही काढून टाकील त्याचा वाटा ह्या पुस्तकात वर्णिलेल्या जीवनाच्या झाडातून व पवित्र नगरीतून देव काढून टाकेल. मग आमचा वाटा स्वर्गाच्या राज्यात ठेवायचा का नाही? मोठ्या दिमागामध्ये आपली मयत यात्रा निघती छाप मध्ये लय असतात. फादर लोक, पाळक लोक लय कचकटून प्रार्थना असतात. दान धर्म दशमांश बरोबर भरपूर दिला जातो. स्वर्गात जाणार नाही तशानी. कारण याच्यातलं जर आम्ही काढून टाकतो आणि याच्यात काही भर घालतो. काही काही ऍडव्हान्स बुकिंग मधले पास्टर लोक आहेत आणखीन भर घालीत येत आणि काही काही ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीची येतं ते त्याच्यातून काढून ठेवीत येत. जसं लाभ असन, जसं त्याचा फायदा असन, जसं त्याचा भागांना तशा प्रकारे शब्दरचना बदलायची आणि लोकांना भुरळ घालायची. लोकांना भुरळ घालणाऱ्या सर्व सेवकांनो, मग त्याच्यामध्ये फादर असो, पास्टर असो, रेव्हरंट असो, बिशप असो, गुरुजी असो, आणखीन जगातला कुणीही असो भविष्यवक्ता, जो प्रभू येशूच्या नावाच्या गौरवासाठी ज्याला सेवकपणा दिलेला आहे, जर तो सेवक जर परमेश्वराच्या वचनाच्या विरोधात जर सेवा कार्य करत आहेत किंवा करून घेत आहे किंवा ज्यांच्यासाठी तो करत आहे त्यांना देखील ती समजत नाही ना. हे तुम्ही बिलिवर्स भाऊ बहिणी आई वडील तुम्ही हा मिळवताना नंदीबाईला सारखं मान हलवायची. तुमच्यामध्ये अजून कॅपॅसिटी आली नाही. अजून तुम्हाला निर दूधच लागत आहे. आईने दुधाची बाटली टाकायची आणि तुम्ही निप्पलनी प्यायची. तुम्हाला स्वतःहून आता इतके मोठे झालात, प्रौढ झालात तुम्ही. बायबल सांगता असं. आता तुम्ही प्रौढ झालेले आहेत. आता तुम्ही पोरपणाच्या गोष्टी सोडून द्या. आता तुम्ही लहानपणाच्या बालकपणाच्या गोष्टी सोडून द्या. परंतु इतरांना इजा करण्याच्या बाबतीत लहान लेकरासारखे राहा. पण वागण्या उठण्या बसण्यामध्ये तर आम्हाला एक तारुण्याच्या वयामध्ये जर आम्ही आलेलो आहोत, आम्ही जर लहानपणापासून किंवा 4 पिढ्यापासून ख्रिस्ती आहोत, तर आम्ही कितीतरी मोठे टोंगाडे व्हायला पाहिजे होतो. आजही लोकांना देवाच्या वचनाचं बाळ कडू पाजण्याची पाळी आली. अनेक लोकांना नाही, याजक लोकांना शिकवायची गरज पडली. तर ज्यांनी ट्रेनिंग घेतली, जे पैसे घेतात, जे पगारावर काम करतात, जे कशावर देवाची सेवा करतात ते घेतात, त्याच्याबद्दल आपल्याला वाद नाही. प्रभू करून त्यांचा पगार आणखीन वाढव. परंतु जर हे सत्य लोकांपर्यंत जर पोहोचत नाही आणि जर लोकांचा जर नाश होत आहे, तर माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, आमच्या जीवनाला धन्यता कशी मिळेल? जर मी प्रभूचं काम करत आहे, मी प्रभूवर विश्वास ठेवत आहे, तर माझं तारण होणं महत्वाचं आहे. मला धन्यता मिळणं महत्वाचं आहे. मला आशीर्वाद मिळणं महत्वाचं आहे. माझं जीवन तृप्त होणं महत्वाचं आहे. जर मी सेवा करीत असताना, मी विलीवर जीवन जगत असताना, मी प्रभू येशूवर विश्वास राहून असताना जर मी अतृप्त आहे, तर मी असमाधानी आहे. जर माझ्यामध्ये जर आशीर्वाद नाही, तर माझा प्रभू येशूला स्वीकारण्याचा काय अर्थ? 2 गोष्टी महत्वाच्या आहेत की जगातल्या गोष्टी बरोबरच आत्मिक गोष्टीची उन्नती देखील व्हायला पाहिजे. अनेक लोक जगातल्या गोष्टींनी तृप्त आहेत, समाधानी आहेत, पैशावाली आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, परंतु आत्मिकरित्या त्यांच्या जीवनामध्ये समाधान नाही, आत्मिकरित्या त्यांची तृप्ती झालेली नाही. अनेक भाऊ बहिणी आई वडील त्यांचे ज्यावेळेस देवाच्या विश्वासणाऱ्या लेकरांचे मला फोन येतात, त्यावेळेस त्या फोनवर सांगतात, पाळक साहेब आम्ही इतक्या दिवसापासून या चर्चला होतो आणि नामवंत चर्च आहे, मोठमोठं चर्च आहे, इंटरनॅशनल चर्च आहे आणि इंटरनॅशनल पिक्चर आहे आणि तो खूप आहे, त्याची अपॉइंटमेंट घ्यावा लागते, परंतु आतापर्यंत देवाचं सत्य आम्हाला ऐकायला मिळालं नाही. खेदाची गोष्ट आहे. कशाला घेताय इंटरनॅशनल प्रीचिंग? परमेश्वरचं वचन सांगत आहे सत्य तुम्हाला समजल आणि सत्यच तुम्हाला बंधमुक्त करील. आज अनेक लोकांना सत्य समजलं नाही की तृप्ती कशामध्ये आहे, समाधान कशामध्ये आहे. नाहीतर आहे हल्लीचे देवाचे अभिषिक्त सेवक, फक्त नाव लिहिलेले, द मॅन ऑफ गॉड, आणि ते काय करतात? प्रार्थनेसाठी 25-25 हजार रुपयाची मागणी करतात. डोक्यावर हात ठेवून ठेवायचे 25,000, फोनवर प्रार्थना करायचे 10,000, वाढदिवसाचे 5,000. काही तशी प्रार्थना होत नाही का? ही एक खेदाची गोष्ट आहे. मग आम्हाला जीवनाला तृप्तता कशी मिळेल, समाधान कशी मिळेल? अहो, ज्याच्यावर प्रार्थना केली त्याला देखील समाधान नाही, कारण त्याचे 5,000 गेलेले असतील, त्यांनी बिचारीने कुठून तरी काढलेले असतील, आणि जो घेतो त्याला असं वाटतं की 25 मिळायला पाहिजे होते. म्हणजे देणाऱ्याचे समाधान नाही, घेणाऱ्यालाही समाधान नाही. हिंदू धर्मामध्ये एक ओवी, जिती घेती दोन्ही नरकात जाती. देणारा आणि घेणारा दोन्ही नरकात, म्हणजे अधोलोकात. मग देणाराही तृप्त नाही, घेणाराही तृप्त नाही. म्हणून माझ्या प्रिय भावांनो बहिणी नाही वडिलांनो, ज्यावेळेस आम्ही प्रभूमध्ये जीवन आमचं जगतो त्यावेळेस आम्ही इथून पुढे तरी, इथून पाठीमागे आम्हाला माहित नव्हतं. स्वर्ग तर परमेश्वरचा आहे,
पण पृथ्वी त्याने मानव जातीला दिली आहे आणि त्याच मानव जातीला पृथ्वी देत असताना स्वर्गाचं राज्य या पृथ्वीवर आणण्यासाठी तो देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या शिष्यांना प्रार्थना शिकवत आहे. अख्ख्या जगातल्या ख्रिस्ती लोकांची प्रार्थना पाठांतर आहे ती. लहान लेकरासकट, हे आमच्या स्वर्गातील बाप्पा तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर येऊ. कशाला आहे का तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या भूतलावर, तुमच्या कुटुंबामध्ये, तुमच्या मंडळीमध्ये, तुमच्या चर्चमध्ये, तुमच्या सहभागितामध्ये, तुमच्या वैयक्तिक अंतःकरणामध्ये, तुमच्या विचारामध्ये, वागण्या उठण्या बसण्या बोलण्यामध्ये देवाचं राज्य आलेलं आहे का? केवळ बालपणापासून तो म्हातारा पिढीत जाईपर्यंत आमच्या बाप्पा म्हणून जमत नाही. अनेक लोक आमच्या बाप्पा म्हणले की त्यांना वाटतं आमेन, प्रार्थना झाली बास, शो पक्का धार्मिक. उजव्या हाताला जाऊन बसतो काय प्रभूचं काही कळा नाही. त्या प्रार्थनेचं मर्म अजून लोकांना माहित नाही. आमची रोजची भाकर आम्हाला दे, नुसतं यायचं खायला प्यायला बास राहायला एवढंच मागायचं. प्रभू आमच्या आत्मिक भुकेसाठी काय आहे का? नाही. आत्म्याला कशाला काय मागायचं? आत्मा राहू पडतात तसंच उपाशी. होऊन द्या लुक्का सुक्का, शरीर होऊ द्या ताजं तावानं. आत्म्याला काय आहे की नाही? मग जोपर्यंत आत्मिक भोजन आम्हाला मिळत नाही, आत्मिक मानना मिळत नाही, तोपर्यंत आमची आत्मिक उन्नती होत नाही, आध्यात्मिक उन्नती होत नाही, धार्मिकतेची उन्नती होत नाही, परमेश्वराच्या दृष्टिकोनातून जसं पाहिजे तसं आमचं जीवन सादर होत नाही. आणि मग त्यावेळेस आमच्या जीवनामध्ये जगातल्या सर्व गोष्टी उपलब्ध असताना देखील आम्हाला शांती नसते. आमच्या जीवनात आराम नाही, आमच्या जीवनात आनंद नाही, आमच्या जीवनात तृप्ती नाही, आमच्या जीवनात हर्ष नाही, आमच्या जीवनामध्ये आशीर्वाद नाही, असं म्हणतोच आपण. कारण मनापासून अंतःकरणापासून ज्या वेळेस आम्ही परमेश्वराला सादर होतो त्यावेळेस आत्मिक आनंद वेगळा. अनेक लोकांकडे असं भरपूर पैसा आहे, प्रॉपर्टी, परंतु त्यांना सुख आणि समाधान हे काही कळत नाही. वेळ पडली ना तर नोटाचे बंडल जळे झाले ना 7 पिढ्या यांच्या त्याच्यावर जायचं सरांना म्हणून एवढे पैसे, पण तृप्तीच नाही, आशीर्वाद नाही, आनंद नाही, शांती नाही, काही ना काही गोष्टी ते उन्हेच आहेत. आणि म्हणून एक वेळेस जगातल्या गोष्टींनी आम्ही उन्हे असलो तरी चालेल, परंतु आत्मिक गोष्टीमध्ये आम्ही प्रबळ पाहिजे, आत्मिक गोष्टी आमच्या बलवान पाहिजे, आत्मिक गोष्टी आमच्या वाढलेल्या पाहिजे. अनेक लोक बाह्य दिखाव्यावर जीवन जगतात आणि म्हणून त्यांच्या जीवनामध्ये समाधान नाही, त्यांच्या जीवनाला धन्यता मिळत नाही. अनेक लोक म्हणतात खूप काही प्रॉपर्टी कमवली पण या जीवाचं काही सार्थक नाही झालं, काहीच करता नाही आलं. समजा उदाहरण सांगतोय मी. एखादा वडील आहे, पिता, आणि त्याचं लेकरू जर त्याच्या हिशोबानुसार जर वागलं नाही आणि ज्या लेकरासाठी तो जो काही सर्व काही खटाटोप करतो आणि त्याचं लेकरू जर व्यवस्थित त्याला आवडलं असं जर वागलं नाही तर तो साहजिकच म्हणतो आले या जीवनाचं काय खरं नाही, काय सार्थक नाही करता आलं, काय सगळं आहे परंतु काय फायदा आहे. म्हणजे याचं काय झालं, त्याचं जे जीव, आत्मा आणि शरीर बाह्य स्वरूपाची त्याच्याकडे बऱ्याचशा गोष्टी दिसतात, पण तो आत्मिक धार्मिक आणि मनापासून आणि अंतःकरणापासून त्याच्या अंतःकरणाला जो खेद आहे किंवा जी चिंता असेल किंवा काळजी असेल किंवा त्याला जे काही हवं आहे ते जे मिळत नाही ना त्यावेळेस तो अतृप्त होतो, अतृप्त. मग सगळ्या गोष्टीने तृप्त असताना आत्मिक गोष्टीमध्ये जर तो अतृप्त राहिला तर त्या जीवनाचं काही खरं नाही आणि म्हणून तो काय सार्थक झालं नाही, कसं काय धन्यता मिळेल. अशाच प्रकारे परमेश्वराचे तुम्ही आणि मी लेकर आहोत. त्या परमेश्वराचं अंतःकरण ज्यावेळेस तो आमच्याकडे पाहतो, प्रत्येक बिलीवर्स, भाऊ बहिणी, देवाचे याजक, सेवक, पास्टर, रेव्हरंड, बिशप, गुरुजी, कोऑर्डिनेटर, हबप, भंतीजी, काजी, क्रिस्तोबर, भविष्य वक्ते, वक्तिनी, यांच्याकडे ज्यावेळेस पाहतो आणि परमेश्वराला आवडणाऱ्या गोष्टी ज्यावेळेस आमच्यामध्ये दिसत नाही त्यावेळेस तो देखील म्हणतो की मी यांच्यासाठी योहान 3:16 मध्ये सांगितल्याप्रमाणे देवाने जगावर एवढं मोठं प्रेम प्रीती केलेली आहे की त्याने त्याचा एकुलता एक पुत्र राखून न ठेवता तुमच्या आणि माझ्यासाठी दिला, यासाठी की तुमचा आणि माझा नाश होऊ नये, तर तुम्हाला आणि मला समाधान मिळावं, तुम्हाला आणि मला तुमच्या जीवनाला आणि मला तृप्तता मिळावी, तुमचं आणि जीवन माझं आशीर्वादित व्हावं, तुम्ही आणि मी भाग्यशाली ठरावं, तुमचं आणि माझं जीवन सार्थक राहावं आणि तुम्हाला आणि मला धन्यता मिळावी. परंतु ज्यावेळेस आम्ही आज्ञाभंग करतो त्यावेळेस या गोष्टी मिळत नाही, त्यावेळेस कदाचित परमेश्वराला देखील त्या ठिकाणी वाईट वाटेल. नाविलाजाने तुम्हाला आणि मला म्हणावं लागेल गेट आउट, जा. अधर्म करणाऱ्यांनो, मी तुम्हाला ओळखत नाही. जरी भूतलावर असताना तुम्ही लय देवदेव केलं, लय हालेलुया केलं, लय जय ख्रिस्त केलं, लय सलाम केला, प्रिय लॉर्ड,
आणि आणखीन काही जे विमान नमस्कारण काय काय केलं ओळखीत नाही मी, कारण माझ्या सांगण्याप्रमाणे तुम्ही वागले नाही, माझ्या मताप्रमाणे तुम्ही बाह्य दिखावा केला, आत्मिकता तुम्ही तपासली नाही, जोपासली नाही आणि त्याच्याप्रमाणे अनुकरण केलं नाही. मी तुम्हाला ओळखीत नाही, नाव येलं त्यांनी म्हणावं लागेल. बऱ्याच वेळेस दोन एक तरुण लेकरं असतात ना, एकमेकावर प्रेम करतात आणि त्यांच्यात काही जरा थोडस खटाकलं ना, एक जण लगेच पोरगी येते, आय हेट यू, गेट आउट. का बरं एवढ्या दिवसाचं प्रेम असताना आय हेट यू का, गेट आउट का? त्याचं कारण आत्मिकतेमध्ये कुठंतरी खंड पडलेला आहे, आत्मिकतेमध्ये कुठंतरी जोड पडलेला आहे, तिथं कुठंतरी खड्डा पडलेला आहे, तिथं कुठंतरी कन्फ्युजन निर्माण झालंय, तिथं कुठंतरी पाप झालंय, तिथं कुठंतरी आज्ञाभंग झालाय आणि तिथं अशी गोष्ट घडली का गेट आउट म्हणण्याची पाळी आली, आय हेट यू म्हणण्याची पाळी आली. परमेश्वर पण म्हणे गेट आउट, गो टू हेल, जा नरकाच्या राज्यात पड. आणि होणारी नरकाच्या राज्यात बरेचसे लोक जाणार आहेत. आणि म्हणून तुमचं आणि माझं जाणं तिथं होऊ नये म्हणून आता या समयाला आम्ही अजून मेलेलो नाहीत, शरीराने जिवंत आहोत, परंतु लोक आत्म्याने मेले. आणि देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने ज्यावेळेस त्याला त्या गुहेत त्यावेळेस त्या कबरेमध्ये ठेवलं, त्यावेळेस तो अधोलोकामध्ये आत्म्याने गेला आणि आत्म्याने त्या तुरुंगातल्या लोकांना म्हणजे अधोलोकातल्या म्हणजे ज्या नोहाच्या काळापासून तर तिथपर्यंत जे मरण पावले होते ना, आत्म्याने जाऊन त्या आत्म्याला सुवार्ता सांगितली. कारण जगातल्या बाह्य स्वरूपाचं जरी त्यांना दांड झालेला असेल तर आत्म्याने त्यांनी जागृत व्हावं. आणि म्हणून आता मेलेले म्हणजे आता जिवंत असलेले पण आत्मिक मेलेले जे परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देत नाहीत, जे परमेश्वराचा गौरव करीत नाहीत, जे परमेश्वराने सांगितलेल्या गोष्टीचं पालन करीत नाही, जे ऍडव्हान्स बुकिंग मध्ये काहीतरी ऍड करतात, काहीतरी काढून टाकतात, जे 4 पिढ्याच्या रूढी परंपरेवर जीवन जगतात ना, हे मेलेले. आज देवाच्या वचनाच्या माध्यमातून आत्म्याने या ठिकाणी देवाचा आत्मा वचनाच्या माध्यमातून तुम्हाला आणि मला एक संधी देत आहे आणि तो सांगत आहे की मेलेले म्हणजे निशब्द स्थानी उरलेले कोणी परमेश्वराचे स्तवन करीत नाही. आणि म्हणून परमेश्वराने जर मेलेल्या मुर्दा 4 दिवस मेलेला मुर्दा लाजराला जर म्हटलं लाजरा बाहेर ये आणि लाजर बाहेर आला, तर आत्मिकरित्या मेलेल्यांनो प्रभू येशूच्या सामर्थ्यवान नावात बाहेर या. हे मेलेलं तुमचं जीवन बदली करून टाका, प्रभू येशूमध्ये नवीकरण व्हा आणि देवाच्या वचनामध्ये पुन्हा एक वेळा तुमचं जीवन जगायला शिका. म्हणजे तुम्ही धन्यवादित व्हाल, तरच तुम्ही आशीर्वादित, तर तुम्ही लक्की, भाग्यशाली, तृप्त इथंही आणि तिथंही. कारण श्रीमंत मनुष्य इथं लय तृप्त होता, इथं लय आशीर्वादित होता, लय खेळली खुशालीचं, लय जांभळे वस्त्र काय, पार्ट्या काय, हे काय ते काय, लय एन्जॉय करीत होता. मी जवळजवळ 70 वेळेस हा दाखला सांगितला असेल लाईव्ह मध्ये, वारंवार मी त्याची आठवण करून देतो यासाठी की त्याच्या दारात लाजर होता, पण त्या लाजराची काही कॅली कुशली नव्हती, पण तो धन्यवाद द्यायचा परमेश्वराला. तो म्हणतो प्रभू धन्यवाद. कदाचित या श्रीमंत मनुष्याच्या मेजावर पडलेला चुरा जर कुत्रे जर खाडीत असले आणि कुत्रे जरी चटीत असले आणि ते पडलेला चुरा जरी मला खायला मिळत असेल तर परमेश्वरा धन्यवाद, या चुऱ्याबद्दल धन्यवाद. तो म्हणला नाही लाडू पेढे मोठमोठे 5 पोषक आणि याला दिले तर मला काहीच नाही दिलं, तसं काय नाही म्हटलं. एकदम प्युअर जेवण नाही भेटले तरी म्हणतात धन्यवाद प्रभू, या चुरा का व्हायना धन्यवाद. थोडक्याविषयी विश्वसुरा म्हणजे पुष्कळ नेमणूक होईल, आमचं थोडक्याने भागतच नाही. मी पाठीमागे एक हुशार सांगितलं, उदाहरण सांगितलं होतं. आमच्या इकडे एक म्हातारं होतं, इतकं मटण खाल्लं नळड्यापर्यंत आलं, गळ्यापर्यंत गुचके लागून तसंच मेलं. तर वागताने मेले त्याच्या बोटात तोंडातून बाहेर पडले. एवढे लोक एवढं कुठं खाणं असतं बाई. अशाच मिनिस्ट्री आहेत, एवढं खात्यात ना तुमचं आधो लोकात उतरणारच बराबर. मद्रासची ती कोणती चेन्नईची मिनिस्ट्री पदर दिनाकरांची मिनिस्ट्री लय खाल्लंय आतापर्यंत. तुम्ही आख्या भारताला लुटले, तुमच्यावर अँटी करप्शनच्या धाडी पडल्या तरी सुधारणार. हे इकडं मुंबईमध्ये बसला तो पहिला गिटार गाऊन भेग मागायचा 40,000 50,000. आता जे लोकांना ज्ञान शिकवायला लागला डॅनियल राज. इकडं आमच्या इकडं आलं, पुढं परत नगरला आलंच, त्या पुण्याला एक, औरंगाबादला एक, नाशिकला एक, हे 1 2 3 4 एकाच मिनिस्ट्रीची एकाच माळेची मनी सोडीतच नाहीत.
आणि आता तर गल्ली बोळाच चालू झालेत, घरात गणेश ब्रदर आणि घरात गणेश फादर. तुलाच येतंय का एकट्याला? आम्हाला पण येतंय. आणि तूच एकटा काय यांच्या लोकांचे दानपत्र करा, आम्हाला काही घेता येत नाही का? नुसते दानपत्र घ्या, सेवा काही करू नका. अशाने तुम्ही इथं आयुष करताल किंवा करताल नाही, करतातच. मी पाहतो अनेक बाळक लोकांना, मी पाहतो आयुष करताना. पत्ते नाव पत्ते मला फोन करा, मी त्यांचे नाव पत्ते देईन तुम्हाला. इथं वाटतंय लय भारी, पण अधोलोकात गेलो मग लय भारी, त्याच्यापेक्षा मोठं मोठं भारी वाटन. मग तिथं थैयक थत्ता चलन. मग तिथं हे बाप्पा भ्रमा लागला चिवळायला. इथंच परमेश्वरच्या नावाला धन्यवाद द्या. जे काही तुमच्याकडून माझ्याकडून, कारण नीतिमान एक देखील नाही, धुतल्या तांदळाचा एकही नाही, लाल कुणीच नाही. कोणत्याही मिनिस्ट्रीचा कोणताही माणूस घ्या, प्रभू येशू विषयी व्यतिरिक्त जगामध्ये तुम्हाला कुणीच सापडणार नाही. पण याचा अर्थ असा नाही आम्ही आमचं तसंच चालवित राहायचं पुढं नेटवर्क. या ठिकाणी परमेश्वरचं वचन सांगतं की मेलेले म्हणजे निशब्द स्थानी उतरलेले कोणीही परमेश्वराचं स्तवन करीत नाहीत. मग परमेश्वराचं स्तवन कोण करतं? जे जिवंत आहेत ते, जे धार्मिक आहेत ते, जे आत्मिक आहेत ते, जे विश्वासू आहेत ते, जे कृत्याने आचरण करतात ते, ज्यांना निवडलंय ते, ज्यांना बोलवलंय ते, ज्यांना पाचरण केलंय ते, आणि जे आचरण करीत आहेत ना परमेश्वरचं स्तवन करण्याचे, ते लोक. हे 4 कॅटेगरी मधून गाळून माणूस इकडे येतो. आचरणाच्या टायमाला लय थोडे राहते हो, पण आम्ही यांचं जाऊ द्या बाकीच्याच, पण तुम्ही आणि मी जे लाईव्हला या समाला आहेत, तुम्ही आणि मी लाईव्ह मधून जे आहे मी, आणि यानंतर जे पाहतील ऐकतील ते, पण आम्ही इथून पुढे सर्व काळ परमेश्वरचा धन्यवाद करू. बाकीच्यांचं आपल्याला काही घेणं देणं नाही. तो पास्टर एखाद्याला लुटू, नाही तर तिकडे फादर एखाद्याला लुटू, आपल्याला त्याच्याशी काही संपर्क नाही. पण आम्ही काय करायचं? कारण ज्याला ज्याचा दंड देणार आहे, मला माझा दंड मिळणार आहे. जर मी लई एक्स्ट्रा पॉवर जर चाललो, जर लई पुढे ओव्हरटेक केली देवाच्या वचनाला सोडून, आपल्याला पण दंड मिळेल ना, वादच नाही. तिथं कुणालाच नाही सोडित, कोणीच नाही हो, कुणालाच परमेश्वर सोडणार नाही. मी वारंवार एका गोष्टीचा उल्लेख करीत असतो. ज्यावेळेस न्यायाचा दिवस येईल ना, काही लोक येतील माझ्यासारखे एकदम छाप मध्ये, आता माझ्यासारखे म्हणजे टाय कोट एकदम अशा मस्त पैकी, प्रभो आम्ही तुझ्या नावाने संदेश दिला. तुझी हो का, ठीक आहे, जरा थोडस थांब साईडला. आम्ही तुझ्या नावाने भूते काढले. अरे वा, या छान, व्हेरी गुड, नाईस. आरोग्यदानाच्या सभा घेतल्यास का तू? मस्त मस्त, इकडे साईडला जरा. प्रभू आम्ही तुझ्या नावाने भूतो घातले. अरे वा, भूतो पण घालता येतात का तुला? ये इकडं, सगळ्यांचं ऐकून घे. अरे अनाचार करणाऱ्यांनो, मत पासून गेट आउट, जा निघून. मी तुम्हाला ओळखीत नाही. मग अप्रभू कसं काय नाही ओळखीत? मी तर भूत घातली त्यांना येशूच्या नावात. हो येस, येशूच्या नावाला भूत देखील घाबरतात. तुमच्या नावाला कोण घाबरत? जेव्हा कपडे काढून एक दिवस तुम्हाला गावभर हिंडू हाणते ना, तेव्हा तुम्हाला समजेल. येली याचकाची पूर आणली होती फिन्यास आणि हापनीस, गेले ते. त्यांना वाटलं आमचा बाप लय एक नंबरचा याजक मोठा, लय पंडित, गेले. आणि यांचं नेटवर्क तर खराब, हे तर काही बापाप्रमाणे वागत नव्हते. जे लेकर आहेत ना तरुणांनो, सुधरून घ्या. बापाच्या सांगण्याप्रमाणे बाप काय करतो हे बघताय ना तुम्ही. त्याप्रमाणे जर वागत नव्हते. याजक त्याला 2 पोरं होते, फिन्यास आणि हापनीस. हे कुकर्म करायचे, हे पाप करायचे. त्याचा बाप देवाचं स्तवन करायचं आणि हे वटुळ करून टाकायचे. पण एक दिवस यांना काय झालं काय उत आला हे गावात गेले. म्हणजे आपण पण भूतो घालू. गेले भूतो घालायला. भूतवाला म्हणला रे बाबा आम्ही पाऊलाला ओळखितो, पौल साहेबांना, तुझ्या बापाला पण ओळखितो आणि येसू बापाला पण ओळखितो, पण तू कोण आहे? आणि जवारिया टावलेत कपडे काढून नागवे उगवे करून अख्या गावात पळू आणली. एक दिवस असं होणार. पण अजून तो आमच्या जीवनात येईना ना, म्हणून अनेक लोक ह्या डुप्लिकेट गोष्टीला बळी पडले. अनेक खोट्या भविष्यवाण्या, खोटे संदेष्टे, कपटी कामदार, नुसतं गिळाईसाठी आलेली, आत्मिक काहीच नाही हो.
आत्मिकता महत्वाची. ज्यावेळेस आम्हाला आमच्या जीवनाला जर धन्यवादित बनवायचं असेल, आमचं जीवन जर जीवनाला जर सार्थक बनवायचं असेल, आमचं जीवन जर एक परमेश्वराच्या साठी इथेही तृप्त असावं आणि परमेश्वराला देखील तृप्ती मिळावी असं जर असेल ना, तर या गोष्टीला सरळ सरळ मेसेज तुम्हाला कडक जाईल, कडू जाईल, कटू जाईल, कारल्यासारखा जाईल. पण कारलं कडू जे असतं ना, औषधी असतं. हे जितकं तुम्हाला कडक येईल ना, जर तुम्ही आणि मी याचं जर पालन केलं ना, 100% आमचा तारण झाल्याशिवाय आम्ही पुढे ढकलत नाही. आणि म्हणून म्हणत आहे की मेलेले म्हणजे निशब्द स्थानी उतरलेले कोणीही परमेश्वराचे स्तवन करीत नाही. मग परमेश्वराचं स्तवन कोण करतं? जे जिवंत आहेत ते. आणि जिवंत कसे? नुसते शरीराने नाही, नुसते देहाने नाही, नुसते जीवाने नाही, तर आत्म्याने देखील जिवंत पाहिजे. अनेक लोकांचा आत्मा गहाण ठेवला, अनेक लोकांचे आत्मे कमजोर झाले, अनेक लोकांच्या आत्म्याला गंज चढला, अनेक लोकांच्या आत्म्याचं काही कळालंच नाही. फक्त नामधरीपणा, फक्त दिखाऊपणा, फक्त दुःख आलं का प्रभू, मग पाळकाचा उंबरस झिजवायचा, पार असं घासून घासून असं कलरच नाही ठेवायचा त्या उंबऱ्याला, पॉलिशच घालून टाकायचं. पण आजचे याजक तसे नाही. तर एकदा दोनदाच तुम्हाला घरी बोलवते, परत म्हणशील जमत नाही, मी तुमच्या घरी येतो. म्हणजे कसं दानपत्र चालू होतं ना, दान, हा त्याच्यासाठी. आता उलट आहे, ही एक रियालिटी. मग धन्यता कशी मिळेल? धन्यता दोन्ही गोष्टीमध्ये आहे, देणारा पण आणि घेणारा पण. आणि म्हणून या ठिकाणी आमच्या जीवनाला जी धन्यता मिळत आहे किंवा आमचं जे धन्यवादित जीवन होत आहे, ते कुठल्या कुठल्या कारणाने होत आहे आपण सातत्याने अनेक भागामध्ये पाहिलेले. आता पुढे एक स्तोत्रसहित अध्याय क्रमांक 119 आणि वचन क्रमांक 12 मध्ये लिहिलेलं आहे, हे परमेश्वरा तू धन्य आहेस, तुझे नियम मला शिकव. आता या ठिकाणी कदाचित अनेकांनी हे वचन वाचलेलं असेल, कारण अनेक लोक जे आहेत ना, पाळक साहेबांपेक्षा लय हुशार आहे. हा, बिलिओस भाऊ बहीण आई वडील लय हुशार. पाळक साहेबाला काहीच येत नाही, पाळक साहेबाला शिकवित येते. पाळक साहेब पुलपिटून आले ना, यांना शिकवित. पाळक साहेब तसं नाही असं. आता हे वचन लक्षपूर्वक ऐका बिलिओस लोकांनो. हे परमेश्वरा तू धन्य आहेस. सगळं जग म्हणतं, बिलिओस म्हणतात, याजक म्हणतात, फादर म्हणतात, गुरुजी म्हणतात, भंतीजी म्हणतात, काजी म्हणतात, हबप म्हणतात, जेवढे जगातले लोक आहेत ना सगळेच म्हणतात. एकही परमेश्वराला असं गैरकृतीत वागत नाही. सगळे म्हणतात हे परमेश्वरा तू धन्य आहेस. पण पुढचं वाक्य बघा, तुझे नियम मला शिकव. नाही, हे नको बाबा, हे नियम नको. तू धन्य आहेस, आमेन, प्रेज द लॉर्ड, पण तुझं नियम मला नको. ते याजक लोकांना शिकव, तर पाळक लोकाला, फादर लोकाला, गुरुजी लोकाला, लीडर लोकाला, ते सेवक लोकांना शिकव. तेच पाळते आणि तेच बरे येतं. मग तुम्ही काय गिळायला आले का? मग एक वस्तुस्थिती, अनेक लोक वचनाचा अर्धच घेतील, अनेक सेवक देखील अर्धच घेतील. सेवकांसाठी देखील हे वचन आहे, हे परमेश्वर तू धन्य आहे. सेवक म्हणतो तू धन्य आहेस, बिलिओस म्हणतो तू धन्य आहेस, विधर्मी म्हणतो तू धन्य आहेस, जगातला मनुष्य म्हणतो धन्य आहेस. पण पुढचा लाईन दाविदाचा लिहितोय की तुझं नियम मला शिकव. मग ज्यावेळेस नियम शिकण्याची पाळी येते, वेळ येते, क्रियाशील कृतीशील जीवन जगण्यासाठी ज्यावेळेस आम्हाला संधी मिळते, त्यावेळेस दुसरं लुटून द्यायचं. हा, ते आमच्या पाळक साहेबांना लय नियम माहिती, ते तिकडच विचारा. बिलिओस लोकांना काय, तुम्ही चर्च मध्ये जाता, तुम्हाला नियम वगैरे माहित आहेत का? नाही, ते आमच्या पाळक साहेबांच्या पाठ आहेत. नाही तर मग आमच्यातून एक कोणतरी लीडर असतो, कुणाचं काय झालं ना कळलं की त्याला पुढे ढकलायचं, त्याला पुढे ढकलायचं. काही विचारलं ना पाळक साहेबांनी, लगेच लीडरला पुढे ढकलायचं, असं पुढं पुढं लोटायचं. हा, हे सांगतील हे खूप हुशार. आणि ज्यावेळेस त्याचा सत्कार होतो मग इकडे बोट मोडीत, त्यालाच पुढं का आणि त्याच एकट्याचं काय आहे आणि आम्ही नाही का इथं. आणि नियम विचारलं का त्याला ढकलायचं पुढं, आहे का नाही? ही जगाची रीत. मग असंच आहे, आम्ही लोकांना नियम सांगतो, नियमशास्त्र दाखवतो, धर्मशास्त्र दाखवतो, कारण परमेश्वर ते आम्हाला शिकवतो. आमच्यातले पण काही महाभाग असे आहेत का ते काही पाळीत नाही, ते फक्त सांगत आहेत. ही एक वस्तुस्थिती सत्य आहे, सत्य आहे. हे बिलिओस लोकांना चांगलं माहिती पडलेलं आहे. पण बिलिओस लोक आता काय झालेले माहिती का? बिलिओस लोकांना एक सवय पडलेली, पाळक, याजक, पास्टर, रेव्हरंड, बिशप साहेब यांचं ऐकल्याशिवाय यांचं कानाची खाजच चिरत नाही. स्वतःहून काही करीत नाहीत, स्वतःहून सेवेमध्ये उतरत नाहीत,
स्वतःहून नियमशास्त्रामध्ये उतरत नाही, स्वतःहून स्टडी करत नाहीत, स्वतःहून सत्य काय हे समजून घेत नाहीत, स्वतःहून डिकन पाळक साहेब जे काय असतील पास्टर साहेब यांना मदत स्वतःहून कधीच नाही करीत. कधी म्हणत नाही पाळक साहेब मला एखादं वचन तुम्ही शिकवा ना. यांना काही घेणं देणं नाही. यांना फक्त ते गिटार वाजवायला दिलं ना, इकडं बघत आणि इकडं वाजवित. गाणे म्हणताना केसाचे काय झटके देतो, त्याला ते करायचं असतं. त्याला वचन शिकायचं नसतं आणि त्याला शिकवायचंही नसतं. आणि पाळकही अशी आहेत ना याचक लोक, ते फक्त त्याला गिटार वाजवायलाच बोलवतात. कारण त्यांनी गिटार वाजवला का 10-12 पुरी आरामशीर येतात, त्याच्या फॅन असतातच. सत्य. आणि जर मुलीने जर काही वाजवलं ना गोंगो पिंगो काही, मग तर 5-25 पोरं आले. त्यांचं काही दानपात्राचा धाडाका. 25 पोरं म्हणलो दानपात्राला जर का 100ची टाकावंच लागत. जोक नाही, ही रियालिटी आहे. मी तुम्हाला चर्च मध्ये नेऊन दाखवून. आता बॅड लक झालं 1.5-2 वर्षापासून चर्च कंटिन्यू चालू नाही. पण ज्यावेळेस चालू होईल ना मी शूटिंग काढीन आणि मग तुम्हाला लाईव्ह सोडीन. नाही तर मी तिथंच जाऊन तो कार्यक्रम लाईव्ह सोडून देईन. ही एक सत्यता आहे. आपण सातत्याने गेल्या 2-2.5 वर्षापासून चिंतन मनन अध्ययन करतोय. म्हणायचं नाही इकडून संदेश हे प्रवचन हे अध्ययन हे सुवार्ता आहे. हे चिंतन मनन अध्ययन कशात? याच्यामध्ये प्रभूचं देहाचं चिंतन लोक करतात. तर बायबल असं पवित्र शास्त्र असं सांगतं देहाचं चिंतन हे मरण आहे, पण आत्म्याचं चिंतन सार्वकालिक जीवन वतन काय असेल ते असेल हे. म्हणून आपण प्रत्येक गोष्टीवर सर्च करतो. काय खोटं काय खरं, याच्यामध्ये मी बसतोय का नाही बसत. मग नसलो बसत तर मग मी कुठं बसन? अधोलोकात. मग अधोलोकात बसायची वेळ नाही ना. मग आता मी जर बदललो तर कुठं येईल? स्वर्ग लोकात, सुख लोकात. मग इकडे यायचं म्हणजे हे संधी. जसं एखाद्या पोत्यामध्ये काही ज्वारी भरली ना, जर पूर्ण टाचूटाच शिवलं ना, त्याचे ज्वारी बिवारी किंवा जे काही असेल ना आतमध्ये ते हलत नाही. पण चुंबडं ठेवल्यानंतर ढिल्लं बांधलं ना, ते असं बरोबर डोळ करतं. तसं आपल्याला संधी. अजून आपल्या पेट्या तयार झाल्या नाहीत, अजून आपण निशब्द झालो नाहीत, अजून आपलं तिकडं मातीच्या आड गेलो नाही. तर त्याच्या आधीच आम्ही आमच्या जीवनाचं सार्थक करून घेणं खूप महत्वाचं आहे. आमच्या जीवनाला एक वळण देणं महत्वाचं आहे. आमचं जीवन समाधानी आणि तृप्त करणं महत्वाचं आहे. आमचं जीवन आशीर्वादित करणं महत्वाचं आहे. जगातले देखील आशीर्वाद आणि स्वर्गातले देखील आशीर्वाद. आणि म्हणून तो आमच्या स्वर्गातील बापा आम्ही म्हणतो जसं स्वर्गात तसंच पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आपण म्हणतो प्रभू स्वर्गामध्ये तुझ्या इच्छेप्रमाणे होतोय, परंतु आता काही अधिकार मला दे ना पृथ्वीवरला. आता कवरच दोन्ही अधिकार तुझ्याकडूनच घेतो. जगात मला पाठवलंच ना, मग माझ्या इच्छेप्रमाणे थोडं होऊ दे ना. मग त्याच्या इच्छेप्रमाणे म्हणजे मनुष्य काय करतो? आपल्या इच्छेप्रमाणे करतो. आणि प्रार्थना कोणाची करतो? प्रभू येशूची. वरून तो तोंड घेऊन म्हणतो आमच्या स्वर्गातील बापा तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे. ते म्हणते स्वर्गात काय व्हायचं ना तुझ्या इच्छेप्रमाणे तेच होऊन दे, पण जगात मात्र माझ्या इच्छेने होऊन दे. मला जसं आवडल, मला जसं चांगलं वाटेल, मला ज्याच्यात तृप्ती वाटेल, मला ज्याच्यात आनंद हर्ष उल्हास वाटेल, ज्याच्यात मला समाधान वाटेल, ह्या गोष्टी मला करू दे प्रभू. स्वर्गातला अधिकार तुझ्याकडे आहे, पण तू विसरू नका. तुम्ही स्वतःहून तुमचा न्याय करून घेतात. तुम्ही जर म्हणता ना प्रभू स्वर्गाचा आशीर्वाद तुझ्याकडे आहे, तर मग प्रभू तुम्हाला स्वर्गात येऊ देणार नाही. लिहून देतो मी. मग स्वर्गातल्या गोष्टी इथं नको. मग स्वर्गात काही तुमच्या इथल्या भट्ट्या न्यायच्यात का तिकडं वर? काय जगातलं पाप दाखवायला न्यायचंय तिकडे देवदूतांना? बघा आम्ही इथं काय करीत होतो. ते म्हणशील तिकडे नरकात आहे ती जागा. ही एक सत्यता आहे, ही एक रियालिटी आहे. आणि म्हणून आम्ही परमेश्वरचा उपकार स्मरण करा, कारण तो चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. तो आम्हाला कधी न सोडणारा, कधी न टाकून देणारा. हे परमेश्वरा तू धन्य आहेस, तुझे नियम मला शिकव. आम्ही आवर्जून आमच्या पाळक साहेबांना ना असं विठीस धरलं पाहिजे. आमचा याजक साहेबांना ना पळू की सोळू केलं पाहिजे. आमच्या बिशप साहेबांना सुद्धा ना असं थांबूच नाही दिलं पाहिजे. हे सुद्धा म्हणलं पाहिजे हे लोकांना झालं काय लॉकडाऊन मध्ये. लॉकडाऊनच्या अगोदर हे लय गप्प पडत होते, आम्ही जे सांगत तेच ऐकायचे. पण आता मात्र ते विचारतात, आता मात्र ते आम्हाला आत्मिक गोष्टीबद्दल विचारतात. हे पाळक साहेबांना देखील एक उत्स्फूर्तता वाटली पाहिजे. पाळक साहेबांना सुद्धा त्याच्या सेवेबद्दल धन्यवाद आणि समाधानाने तो तृप्त झाला पाहिजे. आणि त्याला देखील वाटलं पाहिजे की प्रभू त्या परमेश्वरच्या सेवकाने देखील परमेश्वरच्या नावाचा धन्यवाद केला पाहिजे. आणि तो म्हणला पाहिजे प्रभू धन्य झालो मी, माझं जीवन सार्थक झालं, इतक्या दिवस तुझी सेवा केली
आहे, आज ते लोक आत्मिकतेमध्ये वाढत आहेत, आज ते लोक वचनामध्ये वाढत आहेत, आज ते लोक सत्याकडे वळले आहेत, आज त्या लोकांचं खरं तारण झालेलं आहे. एक आत्मिक समाधान त्या सेवकाला देखील झालं पाहिजे. रडत रडत सेवा करतो राव आम्ही. अनेक देवाचे सेवक सेविका विश्वासणारे भाऊ बहीण आई वडील आहेत. आता सगळेच काही डुप्लिकेट नाहीत. आता डुप्लिकेट लोक आहेत त्यांना सोडून द्या. पण जे ओरिजिनल तुमच्यासाठी खस्ता खातात, ओरिजिनल तुमच्यासाठी देवाचं वचन शिकवतात, ओरिजिनल ऊन ताण, उन्हात पावसात, थंडीत हिवाळ्यात, सगळ्या गोष्टींमध्ये तुमच्यासाठी एनी टाइम ते हजर असतात. जसं तुम्ही एखादं ते पिझ्झा बॉय असतो ना, पिझ्झा बॉय, पिझ्झा डिलिव्हरी बॉय, पिझ्झा, हा पिझ्झा बॉय, ते घेऊन येते ते मोटरसायकल, लय मोठा थाईली असतात, लय मोठी असते खोकी. हॅलो, आमच्या घरी येऊ दे ना पिझ्झा, गेलाच तिथं. तसं आहे, हॅलो पास्टर, आमच्या घरी असा प्रॉब्लेम आहे, प्लीज येत आहे का? पाळक साहेब सुद्धा म्हणतात, येस येस, आय एम रेडी, बिकॉज ऑफ आय एम सर्व्हंट ऑफ डिअरेस्ट गॉड. माझ्या या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं आहे, त्या पिझ्झा बॉय सारखं पाळक लोकांचं काम झालं. फोन केला काय पाळक साहेब गेलेच, काय गरज आहे का? कारण तो देवाचा खरा निरोपी आहे, तो खरा देवाचा सेवक आहे, तो कृती आणि आचरण करणार आहे. तो विचार करत नाही थंडी आहे का, ऊन आहे का, पाऊस आहे का, रात्रीचे किती वाजल्यात, गाडीत पेट्रोलला पैसे देते का नाही देते, त्याच्याशी काही घेणं देणं नसतो. त्याला फक्त एकच आहे की माझा बिलिवास भाऊ, मी ज्यांच्यासाठी श्रम घेतले तो अडचणीत आहे, समस्यामध्ये आहे, चिंता आहे, काळजी आहे, टेन्शन आहे, ताण आहे, दबाव आहे, किंवा कुठल्या प्रकारचा प्रेशर आहे, आणि त्याला आवश्यकता आहे प्रार्थनेची. आणि म्हणून देवाचे सेवक जेव्हा पाहिजे तेव्हा तुमच्याकडे येतात. तुमची जबाबदारी काय आहे का नाही? विश्वासणाऱ्यांची, विश्वासणाऱ्यांनी देखील ती जबाबदारी ठेवली पाहिजे. पाळक साहेबांचं जीवन तर धन्यवादित होईल, फादर साहेब धन्यवादित होतील, रेव्हरंड बिशप गोजी, कोऑर्डिनेटर हबप काजी, भंतीजी, फक्त आशीर्वादित आणि समाधानी हे भविष्यवक्ते नाही होणार, नाही होणार. जे मनचं भविष्य सांगतात, जे लोकांना लुटतात, जे लोकांना भोळ्या भाबड्यांचं अंतकरण बधीर करून टाकलंय. कारण हेच बधीर आहेत, हे बधिरांचे प्रमुख. आणि जे यांच्या बिलिओस लोक जातात ना हे प्रोफेन्सिव्ह भविष्यवाणी ऐकायला, हे बधिरांची लेकर, हे झाली मूक बधीर शाळा. त्याला हे काही समजा करतो, याला हे काही समजना. ही रियालिटी आहे. आणि म्हणून परमेश्वरचं वचन आम्हाला शिकवत असताना, चिंतन मननातून करत असताना, स्तोत्र 119 वचन क्रमांक 12 मध्ये तो लिहित आहे, हे परमेश्वरा तू धन्य आहेस, तुझे नियम मला शिकव. दावीद राजा स्वतः म्हणतो तुझं नियम मला शिकव. आज आम्ही म्हणत आहोत की प्रभू तुझं नियम मला शिकव, प्रभू तुझ्या आज्ञा मला शिकव, प्रभू तुझं वचन मला शिकव, प्रभू तुझं सत्यता मला शिकव, प्रभू तुझ्या जे काही आत्मिक गोष्टी आहेत ज्या उन्नतीसाठी आहेत त्या मला शिकव, त्या माझ्यामध्ये रुजू होऊ दे, त्या माझ्यामधून एका आचरणामध्ये येऊ दे. प्रार्थना करतो का कधी, प्रभू मला हे दे, प्रभू मला ते दे, टिंपाट दे, डबड दे, हे दे, ते दे, सगळं भगार जमा करून ठेवलं आणि या अंतकरणात भगार करून टाकलं. अंतकरण अजिबात साफसफाई नाही. आणि वरून म्हणतो प्रभू तू गाईच्या गोठ्यात जन्मलास, शेण गाईचं तिथं हे गवात काडी, तू तिथं जन्मलास. प्रभू तुमच्या अंतकरणात असं खराब असलं ना अजिबात जन्मणार नाही, साफसफाईच करावं लागेल तुम्हाला. बस झाला तर कवर गव्हाणी, दरवर्षी गव्हाणी, दरवर्षी गव्हाणी. आणि ही गव्हाणी कवा साफ करणार? ही गव्हाणी तुमची जेव्हा मोडणच ना तवा. कारण गव्हाणीचं गावात काही गायला टाकीत नाही, ते डायरेक्ट पेटून देते. तसंच होणार असे लोक. मी काय, मला काही न्याय करायचा अधिकार दिला नाही, कारण मला एक दिवस पेटवीन प्रभू ढांडाना, मी जर अयोग्य असेल तर. ही रियालिटी, ही वस्तुस्थिती. म्हणून बिलिव्हर्स भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, तुम्ही समजून घ्या की आत्मिकता काय आहे, धार्मिकता काय आहे, धन्यता काय आहे, आशीर्वाद काय आहे, तृप्ती काय आहे, भाग्यशाली काय आहे, कशात आहे. देवाचं वचन जोपर्यंत त्याच्या जीवनामध्ये नाही, ज्याला परमेश्वरचे नियम ठाऊक नाही, जो परमेश्वरचे नियम शिकला नाही, जो परमेश्वरने सांगितलेल्या गोष्टी करीत नाही, विषय संपला. मी आपल्या मुखाने तुझ्या तोंडच्या सर्व निर्णयाचे निवेदन करतो. आम्ही काहीच निवेदन नाही करू शकत, कारण आम्ही परमेश्वरचे नियमच शिकत नाही. ही एक वस्तुस्थिती आहे.
52व्या क्रमांकामध्ये स्तोत्र 119 वचन क्रमांक 52 मध्ये एक महत्वाचं वचन लिहिलं आहे, हे परमेश्वरा तुझे पुरातन निर्णय आठवून माझे समाधान झाले आहे. काय? हे परमेश्वरा तुझे पुरातन म्हणजे जुने नियम आठवून माझं समाधान झालंय. जुने नियम काय होतं माहिती का? लय भारी होते, क्लिअर. 10 कमांड्स, 10 आज्ञा फक्त घरामध्ये बोर्डला लिहिलेल्या असतात. ख्रिश्चन लोकांच्या गेलं ना 10 कमांड्स, 10 आज्ञा, ह्या भल्या मोठा मस्तपैकी सजून ठेवलेला, एकाचंही पालन नाही. 10 आज्ञा पुढे ठेवी देत आणि इकडं लगेच मूर्ती पूजा. हो, इकडे 10 आज्ञेचं पोस्टर, इकडे लगेच मूर्ती. ही सत्यता आहे. आणि काय वर नाक करून म्हणायचं प्रभू 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 म्हणशील आता आरड तू, तिकडं अजून तुझा आवाज येईल अधोलोकात किंवा नरकात. मग तिथं मी ऐकन, मग तुला सांगन. कारण तिथं देवाचे सेवक जे निवडलेले आहेत, जे ओरिजिनल आत्मेने खरेपणाने सत्याने सेवा करतात, जे आत्मिकतेमध्ये निर्भीडपणे सत्य फेस टू फेस सांगतात, त्यांचं तुम्ही ऐकलं नाही. तेव्हा तुम्ही इकडे बाहेर बोट मोडीत बसली, तेव्हा त्याच्या नावाने खडे फोडीत बसली, तेव्हा त्याला वाळीत टाकलं, तेव्हा त्याला पागल, बधीर, भंगार काय काय म्हणले. मग म्हणशील आता इथं अधोलोकात आल्यानंतर तुला त्या सेवकाचं प्रेस्टेज कळल की तो कुठे आहे आणि तू कुठे आहे. हे येणाऱ्या दिवसात जो न्याय होईल ना, त्या दिवसात समजा. तो न्याय होण्याच्या अगोदर माझ्या भावांनो बहिणींनो वळा, प्रभूकडे वळा, सत्याकडे वळा, आत्मिकतेकडे वळा, परमेश्वराकडे वळा आणि त्याला म्हणा तुझे नियम मला तू शिकव. आता पाळक साहेब नियम शिकवताना त्याचा स्वार्थ ठेवूनच शिकवतात. सरळ सरळ मी सांगतो, जेवढ्या मिनिस्ट्री असतात संस्था असतात ना, त्यांचं थोडंफार मार्जिन काढूनच तुमच्यापर्यंत येतं. पण इकडं असं नाही, इकडं जिसं वरून आलं ना तसंच देऊन टाकतो, आपल्याकडे काही ठेवीत नाही. कारण रोज मला प्रभू रोज नवीन नवीन देतो, रोज प्रभू मला भरपूर देतो. आत्मिक पण आणि जैगिक पण. काबाड कष्ट करायला तो शक्ती सामर्थ्य पुरवतो. आणि म्हणून मला जगातल्या कोणत्याच गोष्टीची उणीव नाही. हा एक झालं बा, ते लोकांना फसवलं जर असतं ना, तर मग फॉर्च्युनर, इस्रायलच्या टुरा, मग हे मला वाटतंय हे 100% झालं असतं. पण त्या फॉर्च्युनर नको, आपली 2 व्हीलर लय भारी, एकच नंबर. मुंबईला जरी फोन आला तर 2 व्हीलरवर जाईल, औरंगाबाद, नाशिक, महाराष्ट्रभर. कारण प्रभू माझ्या बरोबर आहे. कारण देवाचे नियम मी शिकतो. मी प्रभूला म्हणतो प्रभू तुझे मला नियम शिकव, मला कसं वागायचं, कसं उठायचं, कसं बोलायचं हे शिकव. आणि जर का मी वागलो मग मी दुसऱ्याला शिकवीन. आणि मी जर वागत नसलो ना, मी दुसऱ्याला माझ्या ज्या खमी आहेत, ज्या माझ्या पाप आहेत, जे माझे कुकर्म आहेत किंवा जे माझ्या कमी घटी आहेत ना, मी लोकांना ते कधी शिकवित नाही. पण जे माझ्याकडे क्लिअर आहे ना, ते सरळ सरळ जसं येईन तसंच देतो. मग तिथं कोणी येऊ, पास्टर येऊ, रेव्हरेंट येऊ, बिशप येऊ, गुरुजी येऊ, फादर येऊ, नाही तर आणखीन त्याचा कोणी येऊ, काही फरक नाही पडत. कारण देवाचं वचन आहे, देवाचं वचन ते मला मी शिकतो. आणि देव सांगतो की यांना सांगा, ज्याला कान आहे तो ऐकल, ज्याला कान नाही त्याचा कान तुटू पारता. असंच घडलं ना, मी तुम्हाला सांगतो. प्रभू येशू ख्रिस्ताला ज्यावेळी धरून द्यायला आली ना, त्याचा शिष्य होता जवळ एक पेत्र, काढले त्याला वर्गाने त्यांनी लगेच अशी सारख्याच अशी छाप मध्ये. आणि तो मल्क नावाचा एक दास होता, त्या शिपाई होता, त्याच्या चालवली पण ते नेमकं आहे ना, मुंडक्याच्या ऐवजी ती कानावर आली आणि त्याचा कानच तुटून खाली पडला. मग प्रभू येशूने त्याला म्हटलं, अरे तलवार चालवण्याने तलवारीने मारतात, तलवार व्यर्थ धारण करू नको, तलवार ठेवून दे. त्याने बिचारीने ठेवून दिले. ऐकला तर तो प्रभूचा शिष्य होता. मग प्रभू येशूने त्याचा कान घेतला आणि लावला त्याला. तसे आमचे कान तोडले पाहिजे. जगातलं का करायला लय भितडीच्या पलीकडचं ऐकायला येतं, अंदाज लय परफेक्ट. इतकी आत्मिकता लोकांमध्ये ना, अशा भितडीला कान लावला ना, पलीकडच्या घरातल्या ऐकू येतो, म्हणजे अंदाज करते ती. हे काही एवढे तीक्ष्ण नसते, ते वायरलेस नाही. पण ही जगिक जी आहे ना, दुसऱ्या गावात जरी असलं त्यांना ऐकली असं भितडीला कान लाव, हा हे माझ्याविषयी असंच बोलत असेल, हा माझीच निंदा असेल, आणि माझंच पालन, माझ्यावरच जाळण धूर करीत असतील. नुसतं घ्यायचं आपल्यावर, ते नका का बोला ना आपल्या संग असं काही, हे लय समजत. मग असंच करायचं ना धार्मिकतेमध्ये. प्रभू तू माझ्याबरोबर बोलतो, प्रभू तुम्हाला पवित्र आत्मा, प्रभू तुम्हाला सत्यामध्ये ने, प्रभू तुम्हाला वचन, हे नाही. हे कान तुटले पाहिजे. तर मल्क नावाचा जो दास होता ना, त्याचा कान तुटला, प्रभूने बसवला, त्याला आत्मिकता ऐकायला यायला लागली.
तसंही ना, हे जगिक कानं असू द्या, नका तोडू. ज्यांना ऐकलं येत नसेल जगिक, त्यांनी श्रवण वस्त्र बसवा. परंतु आत्मिकतेसाठी काय करावं? आत्मिक ऐकायला श्रवण वस्त्र नाही, देवाचं वचनच. जोपर्यंत देवाचं वचन आम्ही स्वतःहून म्हणत नाही प्रभू तू मला नियम शिकव, तोपर्यंत हे श्रवण वस्त्र वाचणार नाही. देवाच्या वचनाची तलवार, हे सगळ्या गोष्टी आहेत आमच्यासाठी. आमचं जीवनच हे. स्वतः प्रभू येशू ख्रिस्त म्हटला मी स्वर्गातून उतरलेली भाकर. मग कोणती भाकर? ही ज्वारीची, बाजरीची, नाचणीची, याची नाही, तांदळाची. ही स्वर्गीय भाकर म्हणजे वचनाची भाकर. जो ही भाकर खाईल तो आत्मिकरित्या मारणार नाही. जगात तसंच तर पाडतील. वय झालं का किंवा काही काही वयाच्या आधी किंवा ज्याचा गाडा भाडला ते, मग काही सरणावर, काही पिटीत, काही झाडाला, काही म्युन्सिपाल्टीच्या ताब्यात, काहींच्या जवळ आई बाप किंवा नातेवाईक रडते, काहीला नाही. आता कोविड मध्ये बरेच येत आहे तसेच वाट लावली, तशीच गेली, लोकच झाली त्यांचे आई बाप. ही वस्तुस्थिती आहे. येणाऱ्या दिवसामध्ये भयंकर दिवस येणार आहेत. येणाऱ्या दिवसामध्ये प्रकटीकरणाच्या पुस्तकात लिहिलेल्या पीडा येणार आहेत. त्या सर्वांपासून सावध होण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त मेगा रोड होऊन येणार आहे लवकरच. त्याला सामोरं जाण्यासाठी, त्या मेगा रोड होण्यासाठी तुम्ही आणि मी आमचे आत्मिक वस्त्र एकदम क्लिअर करणं, देवाला आवडणाऱ्या गोष्टी शिकणं. जो मागचा काळ गेला तो जाऊ द्या, पण आतापासून देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त जोपर्यंत येत नाही तोपर्यंतच्या काळामध्ये आम्ही आमचं आत्मिक समाधान, आत्मिक तृप्तता, आत्मिक आशीर्वाद, आत्मिक या ज्या गोष्टी जर आम्ही जमा केल्या तर रॅप्चर मध्ये तुमचं आणि माझं जाणं होईल. जर समजा त्याच्यामधून हुकलो, रॅप्चर मधून राहिलो जिवंत, तर त्याच्या पुढं 7 वर्षाचा एक कालावधी आहे. 3.5 वर्ष दुःखाचे महासंकट जाणारे, त्याचे 3.5 वर्ष परत आणखीन दुसरे. आता तो प्रकटीकरण भाग वेगळा आहे, आपलं चिंतन म्हणून अध्ययनाचं आहे. तरी तुम्हाला आपला टायमिंग झालेला आहे, म्हणून पुढचा एपिसोड सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की त्या पिढीमध्ये तकलीफ होईल, त्रास होतील, संकट येतील, क्लेश येतील, मर्या येतील, आजार येतील, लोक धरू देतील. मी याजकाचं काम करतो, माझा पोऱ्या म्हणलं तर मला धरून देईन, सांगता येत नाही. हा म्हणशील माझ्या बापला याजक लय मोठा आहे, पंडित लय धार्मिक झाला होता, जाय त्याला घेऊन, लय ख्रिस्त ही पण वेळ येईल. बायको नवऱ्याला धरून देईन. नवरा जर धार्मिक असला तर, आणि बायको धार्मिक असली तर नवरा तिला म्हणशील ये लय तर पडतो ते प्रार्थनेला उचलून घेऊन जा. ही घरातलं वाईट दिला काय ब्रदर लोक बोलायची, या प्रार्थनेला घे, डाबड्यातलं दानपत्र दी, पुरलेलं दी, खाटाखाली ठेवलेलं दी, कुठं बांधून ठेवलेलं दी, मी पैसे खर्चायला दिले का ढाप कंपनी करून ब्रदरला दिलेले दी. हिला जाऊन द्या म्हणशील पहिले, हिला वाईट दिलेला आहे. ही अशी पण वेळ येणारी, लेकर आहे बापावर उठणार इथं, बाप लेकरावर उठणार येतं. कदाचित आई बाप असते ते धार्मिक नसते, लेकर धार्मिक असते. हे सगळं होणारे, आणि ह्या सगळ्या होणाऱ्या चंपू कबाळापासून वाचण्यासाठी आजच क्लिअर व्हा. आजच ही शुभवर्तमान, आजच तारणाचा दिवस म्हणून सत्य स्वीकारा. परमेश्वरच्या नावाला मी धन्यवाद देतो. या ठिकाणी आपला वेळ झालेला आहे, आपल्याला थांबावं लागेल. पुन्हा एक वार चिंतन मनन अध्ययन करीत असताना आपला जो विषय आहे धन्य, सार्थक, समाधानी, तृप्त, लकी, आशीर्वादी आणि भाग्यशाली, या विषयावर सातत्याने आपण गेल्या 25 भागामध्ये आणि आजच्या 26व्या भागामध्ये देखील तुम्ही सर्व आलेल्या लाईव्ह सेशनला जोडलेले सर्व देवाचे सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण आई वडील, या प्रत्येकाचा मी पास्टर राजू हल्लाट अहमदनगर मधून मनापासून हार्दिक स्वागत करतो. आणखीन काही भाग आपण याच विषयावर पाहणार आहोत. तत्पूर्वी आपला वेळ झाल्या कारणाने आपण आपल्या भारत देशासाठी लाईव्ह जोडलेल्या सर्व देवाच्या सेवकांसाठी, विश्वासणाऱ्या भाऊ बहिणींसाठी, आपल्या राज्यांसाठी, तालुक्यासाठी, जिल्ह्यांसाठी, आपल्या चर्चेससाठी, आपल्या सहभागितेतील मंडळीसाठी, आपल्या मित्र, आप्तेष्ट, स्नेही, नातेवाईकांसाठी, सर्वांसाठी येऊया आपण प्रार्थना करूया. पवित्र थोर शहरातील देव बाप्पा, जशा होत तसे तुझ्या पवित्र हातामध्ये तो प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेम आणि सामर्थ्यवान नावात याच मला मी प्रार्थना करतो. माझ्या भारत देशातील सर्व राज्य, विशेष करून माझा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मान्य उद्धवजी साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, विरोधी पक्ष नेते मान्य देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, पोलीस डिपार्टमेंट, डॉक्टर्स, नर्स, सेवाभावी संस्था, माझ्या भारत देशाच्या सरहद्दीचं संरक्षण करणारे मिलिटरी फोर्स,
एअरफोर्स जवान, कमांडो, सुरक्षा कर्मी आणि त्यांचे कुटुंबीय, त्याचप्रमाणे सर्व देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण बिलिव्हर्स, त्याचप्रमाणे जे तुझ्या नावावर विश्वास ठेवतात, कृती आचरण करतात, ज्यांना तू बोललेलं आहे, ज्यांना तू निवडलेलं आहे, ज्यांना तू पाचरण केलेलं आहे आणि जे आचरण करत आहे, तर प्रत्येक लहानापासून थोरापर्यंत आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये येतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या अप्रिय आणि सामर्थ्यवान नावात या समोर मी प्रार्थना करतो, ज्या प्रत्येकाच्या नावाप्रमाणे त्यांच्या गरजा, त्यांच्या प्लॅनिंग, त्यांच्या इच्छा, त्यांचे भेद, त्यांच्या चिंता, काळजा, टेन्शन, ताण, दबाव, आर्थिक परिस्थिती, जे काही त्यांना हवंय प्रभू येशूच्या स्वर्गीय भांडारातून अद्भुतरित्या तू दे आणि परमेश्वर देवा प्रत्येकाला सत्य समजू दे आणि आमचं जीवन धन्यवादी, सार्थक, तृप्त, समाधानी करण्यासाठी विशेष करून प्रभू येशू ज्याप्रमाणे दावीद राजा म्हटलं की हे परमेश्वरा तुझे नियम मला शिकव, अशाच प्रकारे प्रिय प्रभू येशू तुझी धार्मिकता, तुझी पवित्रता, तुझी शुद्धता, तुझी सत्यता, तुझे नियम तू आम्हाला शिकव आणि येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही आमचं जीवन समर्पित तुला करावं आणि तुझ्यामध्ये आम्ही जीवन जगावं अशी देखील योजना तू कर. पुन्हा एक वार जशी होतशी तुझ्या पवित्र हातामध्ये ख्रिस्त येशू जो होता, जो आहे, जो येणार आहे, त्या पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात छोटीशी प्रार्थना मागतो. स्वर्गीय पिता तू आई. आमेन. प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्ताचा आज जयकार असो. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. थँक्यू. गॉड ब्लेस.